नमस्कार. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं पुष्प 6वं. आज मी पराठा या पदार्थाबद्दल बोलणार आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, अनेक राज्यांमध्ये पराठा हा मुख्यत्वे करून खाल्ला जातो. पराठा हे अत्यंत पोटभरीचं होतं. पराठा हा गव्हाच्या पिठापासून केला जातो. ते अतिशय योग्य आहे. काही जण मैद्यापासून तयार करतात, पण सतत मैद्याचा पराठा खाऊ नये. कधीतरी खाणं ठीक आहे. पराठा जर प्लेन असेल तर त्याच्याबरोबर दूध आणि कडधान्य खावं. त्याच्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि योग्य ते खनिज द्रव्य व प्रोटीन्स आपल्याला प्राप्त होतात. काही जणांना चीज किंवा पनीर सारण म्हणून पराठ्यासाठी वापरायची आवड असते. जर चीज किंवा पनीर घालून पराठा केला असेल तर त्या पराठ्याबरोबर शेंगा भाजी किंवा कडधान्याची उसळ खावी. त्याच्यामुळेही त्याची पौष्टिकता वाढते. त्याच्याबरोबर पालेभाजी खाऊ नये, कारण पालेभाजीमधलं आयर्न आणि चीज किंवा पनीर ह्यातील प्रोटीन्स या दोन्हीचाही आपल्याला फायदा मिळत नाही. उलट ते पोटातच राहून त्याच्यामुळे कदाचित पोट दुखण्याची संभावना असते. तेव्हा त्याबरोबर पालेभाजी खाणं निश्चित टाळावं. काही जणांना पालक किंवा मेथी घालून पराठा करण्याची सवय असते. ही अत्यंत चांगली पद्धत आहे. पण ज्या वेळेला पालक आणि मेथी घालून पराठा केला जातो त्यावेळेला त्याच्याबरोबर दही दूध खाऊ नये. त्याच्याबरोबर शेंगा भाजी किंवा कडधान्याची उसळ खावी, म्हणजे त्याची पौष्टिकता व्यवस्थित राहील. गाजर मुळा घालून जर पराठा केला असेल तर त्याच्याबरोबर दूध दही किंवा कडधान्याची उसळ खायला काहीच हरकत नाही, कारण ते सगळे एकमेकाला पूरक पदार्थ आहेत. जर आमलेट घालून त्याच्याबरोबर पराठा खाणार असाल तर त्याही वेळेला दूध दही आणि पालेभाजी खाऊ नये, कारण ते एकमेकाच्या विरुद्ध काम करतात व पोट दुखण्याची शक्यता निर्माण होते. आता येथेच थांबते. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आवडलं असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना.